ठाणे ते बोरिवली मार्गावरील नवीन बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केलंय। वाहतूक कोंडी, धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास या निर्णयामुळे कमी होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल रविवार 15 जून रोजी खासदार नरेश म्हस्के यांचे मुल्लाबाग येथील ठाणे बोरिवली ट्विन टनल प्रकल्प बाधित पीपल असोसिएशन तर्फे आभार मानत सत्कार करण्यात आलाय। ठाणे ते बोरिवली बोगदा प्रकल्पामुळे मुल्लाबाग येथील 5 इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना वाहतूक कोंडी, धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत होता। रहिवाशांनी येथील कामाला विरोध आंदोलन केले होते। या आंदोलनाची दखल घेत खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने रहिवाशांनी MMRDAच्या अधिकाऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर सह्याद्री अतिथीगृहात मंगळवारी विशेष बैठक घेतली होती। बैठकीत मुल्लाबाग रहिवासी संघाच्या प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून त्यांची अडचण समजून घेण्यात आली। त्यानंतर त्यांच्या मागणीनुसार हा बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच या मार्गावर सध्या वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी कन्व्हेअर बेल्टवरून नेण्यात येणारा राडा रोडा आच्छादित करून त्यानंतर तो वाहून नेण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे। आज याच पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांचा सन्मान करण्यात आलाय। या सत्काराला उत्तर देताना खासदार नरेश म्हस्के यांनी हे श्रेय आमचं नसून जनतेच्या रेट्याचं असल्याचं सांगत हा लढा येथील रहिवाशी जिंकलेत। रहिवाशांचं अभिनंदन करत आम्ही सदैव रहिवाशांसोबत असल्याची ग्वाही खासदार नरेश म्हस्के यांनी दिली। नितीन लांडगे, आशुतोष सिरोलकर, राकेश मोदी, सिद्धार्थ पांडे, गौतम दिघे, केतन खेडेकर, जयंत धाने, सुनील भिडे, प्रसन्न मुजमदार, मधुरेश सिंग, नितीन सिंग, शरद वारसकर, दीपक पांडे, पल्लवी सेठ, तारक मोदी, निवृत्ती गावडे, दीपक मल्होत्रा, टोनी सिंग, प्रल्हाद बोरसे, नीता कलोरे, पल्लवी शेट्टे, कल्पना ओरा आणि रहिवाशांचे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी जाहीर आभार मानले। कोण काय बोलतं, कोण काय बडबडतं याकडे लक्ष देण्याची गरज नाही। नागरिकांना माहीत आहे की या विषयामध्ये कोणाचं श्रेय आणि श्रेयवादाची लढाई कोणासाठी करायची, नागरिकांसाठी। लोकांना कळतंय, तुम्ही बघा, आजची उपस्थिती बघा, लोकांनी जो सत्कार सोहळ्याचा जो कार्यक्रम केलेला आहे। आमचं काम आहे, आमचे सगळे नागरिक आहेत आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सातत्याने या ठिकाणी प्रयत्न केले आणि या ठिकाणी स्थानिक नागरिक जे आमचे आहेत त्या सर्वांची मेहनत आहे, त्याचं हे फळ आहे, त्याचं हे श्रेय आहे। आणि शहरातल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सुखसुविधा देताना स्थानिक नागरिकांना त्रास होऊ नये हीच आमची भावना होती आणि यामध्ये आम्ही सक्सेस झालेलो आहोत। सर, कुठेतरी ट्विटरवरती किंवा फेसबुकवरती याबद्दल चर्चा होते की मी सर एका मीटिंगमुळे एक जादूची कांडी फिरली आणि 6 महिने रखडले। बघा, जादूची कांडी फिरली हा सोपा विषय नाही आहे। केवळ बैठका घेणं, एक बैठक लावणं आणि मला या ठिकाणी घर घ्यायचं होतं, मी घेतलं नाही, अशा पद्धतीने सांगणं आणि यातून काही प्रश्न सुटत नाही आहे। या सर्व मंडळींनी अहोरात्र कष्ट घेतलेले आहेत, सगळ्यांनी मेहनत केलेली आहे। मी त्याचं उत्तर त्यांना ट्विटरवर दिलेलं आहे, त्यामुळे तुर्तास मी त्यांना उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे मला याविषयी काही बोलायचं नाही। लोकांचे विषय आहेत आणि सोडवण्याकरता आम्ही प्रयत्न करतो आहे। आपण जे इल्लिगल बांधकाम आणि याच्यामध्ये जे काही बिझी आहात त्यांना पाठीशी घालण्यामध्ये आपला जो अख्खा जो काही वेळ खर्च करताय त्या ठिकाणी आपण लक्ष द्या। मुल्लाबाग रेसिडेंट के तकरीबन 5000 परिवार की तरफ से आज महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी और हमारे थाना के लाडले खासदार नरेश जी म्हस्के जी का धन्यवाद करने के लिए आज बोरीवली टनल की टीम ने ये प्रोग्राम आयोजित किया गया है। अपने आप में 15 महीने की इस लड़ाई के बाद में आज हमको जो यश मिला है उसका पूरा का पूरा श्रेय हमारे लाडले उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी और नरेश म्हस्के को जाता है। कार्यक्रम में सोचा था कि बारिश है, बारिश में लोग आएंगे कि नहीं आएंगे, लेकिन इस भर बारिश के बीच में भी महिला, पुरुष, बच्चे मिला के आज 700 750 से ज़्यादा लोग, और अभी लोग आ ही रहे। पहले लगा था कि हॉल काफ़ी बड़ा है प्रोग्राम के लिए, लेकिन अब लग रहा है ये हॉल इस प्रोग्राम के लिए छोटा है। तो अपने आप में एक अभूतपूर्व, ऐतिहासिक और मुल्लाबाग रेसिडेंट के इतिहास में स्वर्ण अक्षरों से लिखा जाएगा ऐसा एक माहौल है।